मावळमध्ये श्रीरंग बारणे जोरदार शक्ती प्रदर्शन करतात आणि श्रीरंग बारणे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। बारणेंसोबत शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज श्रीरंग बारणे दाखल करतील। मात्र त्यापूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन बारणेंकडून मावळमध्ये केलं जात आहे। हे दृश्य सध्या आपण बघतोय। बारणेंसोबत शेकडो कार्यकर्ते आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकसभेसाठीचा मावळ मतदारसंघातला उमेदवारी अर्ज श्रीरंग बारणे दाखल करतील। सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। सचिन, काय नेमकं वातावरण सध्या मावळमध्ये पाहायला मिळतंय? किती मोठं शक्ती प्रदर्शन आहे बारणेंचं? रिद्धी, जर बघितलं तर वातावरण जे आहे ते आता म्हणजे निवडणुकीचं वाटायला सुरुवात झालेली आहे। रिद्धी, श्रीरंग बारणे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काहीच वेळामध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। खंडोबामाळ आकुर्डी हा जो परिसर आहे तिथून त्यांची रॅली निघालेली आहे, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार अश्विनी जगताप असतील किंवा खापरे असतील किंवा अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेली आहे। काहीच वेळामध्ये श्रीरंग बारणे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री स्वतः आणि अजित पवार या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर उद्या संजोग वगैरे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते पण आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांच्यासाठी सुद्धा रोहित पवार असतील, अमोल कोल्हे असतील किंवा आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार। त्यामुळे एकंदरीत ही लढत चुरशीची व्हायला सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सचिन, निश्चित, आणि त्याच्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीने हे शक्ती प्रदर्शन आणखी पुढे पाहायला मिळतं हे बघणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असेल। मुख्यमंत्री साधारण किती वाजेपर्यंत तिथे पोहोचू शकतील? 12 वाजताची वेळ मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी दिलेली आहे। त्यामुळे रॅली जी आहे ती निघालेली आहे, 2 किलोमीटरचं अंतर आहे, ती रॅली निघालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ते कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी जॉईन होतील आणि ही रॅली जी आहे ती त्या ठिकाणी फॉर्म भरतील आणि जनतेला ते संबोधित करणार आहेत। जी, शिंदे जेव्हा तिथे दाखल होतील तेव्हा श्रीरंग बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।